श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 79वा. जनकाला राहावेना बंदी खाली मान घालून उभा होता. सभेत एकच गलबला उडून गेला. राजाचे तोंड गोरे मोरे झाले होते. उठून तो अष्टवक्राच्या पाया पडला. म्हणाला, स्वामी, काय आज्ञा आहे? बंदीचा पराभव झाला हे उघड आहे. मग बंदीला पाण्यात बुडवावे. इतरांची जी गती त्याने केली तीच त्याची. हसत हसत अष्टावक्र म्हणाला. बंदी हात जोडून म्हणाला, सर्व विद्वान वरुण लोकात आहेत. वरुणांच्या 12 वर्षीय यज्ञात भाग घेत आहेत. मी त्यांना पाठविले, मारले नाही ते पहा येत आहेत. भूमीतून जलाशयातून सर्वजण बाहेर येत होते. अष्टवक्राने पाहिले, श्वेतकेतूने पाहिले. मामा, माझे बाबा कोण? भाच्याने त्याला विचारले. कहोड येतात श्वेतकेतू भाच्याला घेऊन पुढे झाला. मुलगा प्रथमच वडिलांना पाहत होता. बंदीच्या बंदीतून त्यानेच त्यांना सोडवले होते. बंदी तेथून वरून लोकात निघून गेला. मामा, भाच्या व कहोड घरी आले. कहोडला मुलाचे व्यंग पाहावे ना. समंगा नदीत स्नान कर म्हणजे तू सरळ होशील. तुला उगीच शाप दिला, त्याने म्हटले. अष्टावक्राने एकदा कृतज्ञतेने पाहिले. खुरडत खुरडत नदीकडे गेला, स्नान केले. तो त्याचे शरीर सरळ झाले. ओले त्याने तसाच धावत आला व पित्याच्या पाया पडला. म्हणाला, बाबा, मीही गर्भावस्थेतून तुम्हाला उद्धटपणे बोलायला नको होते. कराल ना मला क्षमा? विद्या विनयेन शोभते. पित्याने आपल्या सुस्नात पवित्र ज्ञान सूर्य अशा पुत्राला पोटाशी धरले. सुजाता आतल्या द्वाराशी उभी राहून हे मिलन पाहत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू आले होते. आनंदाचे, विरहाच्या अंताचे, कृतार्थतेचे, कौतुकाचे. तेवढ्यात श्वेतकेतू आत आला. रुजू भावनेने मामाला भाच्याने साष्टांग नमस्कार घातला. मामा, गेली 10 वर्ष तूच माझ्या अडचणी काढल्यास आजच मी साष्टांग नमन करू शकतो. मामा, जनक राजाने सन्मानाने जे उंची वस्त्र दिले आहे ते तुला किती चांगले दिसते. श्रोतेजन हो, असा तो महाज्ञानी अष्टावक्र आता अष्टसात्विक भावांनी युक्त झाला होता. सौती म्हणाले. तर श्रोते, आता आपण या महाभारतातील जे 3रे वनपर्व आहे त्यातले जे प्रकरण 14वे आहे ते पाहणार आहोत. यवकृत कथा, गुरुशिवाय वेदविद्या नाही. सौती पुढे म्हणाले की पांडवांबरोबर लोमश ऋषी तीर्थयात्रा करत होते. त्यांना सर्व स्थानांची माहिती होती. पुढे भरद्वाजांच्या आश्रमी आले तेव्हा त्यांनी भरद्वाजांची व यवकृत नावांच्या त्यांच्या मुलांची गोष्ट सांगितली. ती मोठी अद्भुत आहे. रैभ्य आणि भरद्वाज हे मित्र. फारच प्रेमाने व संतोषाने ते जवळजवळ राहत असत. भरद्वाजाचा मुलगा यवकृत, रैभ्याचे मुलगे अर्वावसू व परावसू. रैभ्य व त्याचे पुत्र मोठे विद्वान होते, पण भरद्वाजाला वेद येत नसत. त्यांच्या मुलालाही येत नसत. त्याला वाटे रैभ्याला मान मिळतो, त्याच्या मुलांना मान मिळतो. आपले वडील नुसते तप करतात, त्यांना वेद येत नाहीत. मला तरी आले पाहिजेत. कोण गुरु करावा? पण गुरु कशाला हवा? मी यज्ञ करतो. झाले. त्याने अग्नी प्रदीप्त केला, तप करायला प्रारंभ केला. त्याचे तप पाहून इंद्राने त्याला 2-3 वेळा परावृत्त केले, पण तो हट्टाने तप करत होता. वेद आपोआप पाहिजेत हा त्याचा हट्ट. शेवटी इंद्राने नदीत वाळूचा बांध घालण्याचे काम एका म्हाताऱ्याचे सोंग घेऊन त्याला त्याच्या देखत केले. तेव्हा यवकृत त्याला म्हणाला की हे काय करता? इंद्र म्हणाला, नदीवर पूल बांधतोय. तो म्हणाला, काय वेडा आहेस की काय? वाळूचा पूल नदीत टाकणार किती दिवस टिकणार? अशक्य आहे. इंद्र म्हणाला, मग तू तप करून काय वेद येणार आहेत? यवकृत म्हणाला, अरे तू इंद्र ना? मी ओळखले, पण मला वेदविद्या शिकायची आहे. मी कितीही तप करायला तयार आहे. तूच देवा मला उपाय सांग. पण वेदविद्या कशाला हवी आहे? इंद्राने मूळ रूप धारण करत विचारले. मित्रांपेक्षा श्रेष्ठ ठरावे म्हणून यवकृत म्हणाला, यवकृता, तुला व तुझ्या पित्याला इष्ट असलेल्या वेदांची स्फूर्ती होईल. जा आता, आणखी तप करू नको. तुमचे मनोरथ पूर्ण होतील. इंद्र म्हणाला. त्यामुळे यवकृताचे समाधान झाले. तो भरद्वाजाकडे आला व म्हणाला की तात, आता मला इंद्रांचा वर आहे. आपल्याला वेद येणार. आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ होऊ. भरद्वाज म्हणाला, मुला, तू गर्विष्ठ होशील. गर्वाने सर्वनाश होतो. वर मिळाला की बहुतेकांचेच असेच होते. वालधी नावाच्या एका मुनीने अमरपुत्र मागितला, पण तसा वर मिळेना. तेव्हा पर्वता इतके आयुष्य असलेला पुत्र मागितला, तसा पुत्र मिळाला. त्या पुत्राला इतकं गर्व चढला की तो कोणालाही छळू लागला. एका ऋषीला त्याचा मृत्यू विशिष्ट पर्वताच्या अभेद्य राहण्यावर अवलंबून आहे हे कळले. त्याने तो पर्वत रेड्यांच्या साह्याने फोडून टाकला. झाले. तो गर्विष्ठ मुलगा मेला. तसे तुझे होऊ नये. तू कोणावर अन्याय करू नको. तुझा नाश होईल. रैभ्याच्या किंवा त्याच्या मुलांच्या वाटेस तर मुळीच जाऊ नकोस. यवकृताने गोड बोलून पित्याचे समाधान केले, पण तो नसताना यवकृत अनेकांच्या आगळिका करू लागला. एकदा तर त्याने रैभ्याच्या सुनेला त्रास दिला. त्या सुनेने सासऱ्याला सांगितले तेव्हा रैभ्याने संतप्त होऊन केसापासून एक
कृत्यावय एक राक्षस उत्पन्न केले. त्या कृत्याने सुंदर रूप घेऊन यवकृताला भुलवून त्याचा कमंडलू पळवला. त्याच्या मागे राक्षस लागला. यवकृत पळू लागला. त्याला कोठेही लपता आले नाही. शेवटी बापाच्या यज्ञशाळेत तो शिरणार एवढ्यात राक्षसाने त्याला गाठले व मारून टाकले. भरद्वाज जेव्हा आले तेव्हा आपल्या मुलाचा वध झालेला पाहून त्यांचा शोक अनावर झाला. त्यांनी अग्निप्रवेश करून स्वतःला जाळून घेतले. गुरुशिवाय विद्या प्राप्त झाली तरी नाशास कारणीभूत झाली असे पाहून रैभ्याचा पुत्र अर्वावसू व परावसू यांनाही वाईट वाटले. पुढे असे झाले की दोघे बृहद्युम्न राजाचा यज्ञ चालविण्यास गेले होते. रैभ्य व परावसूची भार्या आश्रमात होती. परावसू बायकोला भेटायला मध्येच घरी येत होता. रात्र झाली होती. मृगाजीन पांघरून रैभ्य त्वरेने रानातून त्याच वेळी घरी येत होता. मुलाला वाटले हे हरिण आहे. त्याने बाण मारला. तो त्याच्या पित्याने किंकाळी मारून प्राण सोडला. परावसू पितृहत्येमुळे हबकला. त्याने त्याची उत्तर क्रिया केली. परत राजाकडे गेला व अर्वावसूला त्याने झालेला प्रकार सांगून ब्रह्मत्येचे प्रायश्चित्त कर्म करायला पाठवले व स्वतःला एकट्याला याज्ञिकी पूर्ण येत असल्यामुळे यज्ञाला स्वतः बसला. अर्वा तसूने प्रायश्चित्त केले व तो यज्ञासाठी पुन्हा गेला. पण तेवढ्यात परावसूने राजाला खोटेच सांगितले की अर्वावसू ब्रह्महत्यारा आहे. त्याला मंडपात घेऊ नका. राजाला ते खरे वाटले. त्याने सेवकांकडून अर्वावसूला हाकलून लावले. भावाचा कपटीपणा व विश्वासघातकीपणा पाहून अर्वावसूला वाईट वाटले. पण त्या उदात्त मनाच्या मुनीला द्वेष कसा तो माहीतच नव्हता. त्याने अरण्यात जाऊन सूर्याची आराधना केली. त्याला काटक ब्राह्मण हे त्यावेळी प्रतीत झाले. सूर्याने प्रसन्न होऊन त्यांना वर देऊ केले. अग्नीसह सर्व देव त्याला प्रसन्न झाले. पण अर्वावसूने निस्पृहतेने वर मागितला तो असा की भरद्वाज, रैभ्य व यवकृत पुन्हा जिवंत व्हावेत. भावाला पितृहत्येचे पातक लागू नये. रैभ्याला मरण कसे आले याचे स्मरण राहू नये अशी सज्जनांची एकंदरीत थोरवी आहे. यवकृत जिवंत झाला तेव्हा त्याने विचारले की मी वेदज्ञ आहे तरीही परावसूने माझा वध कसा केला. देवांनी उत्तर दिले, तू गुरुसेवा केली नाहीस, विनयाने वागला नाहीस, कष्ट केले नाहीस. आमची देव दत्त विद्या मिळाली पण तू माजलास व पापे केलीस म्हणूनच तुझा वध झाला होता. श्रोतेजन हो, सौती म्हणाले. तीर्थयात्रा करत पांडव पुढे पुढे जात होते. अशाच अनेक गोष्टी लोमश त्यांना सांगत होते. मार्ग दुर्गम होता. द्रौपदी वारंवार थकून जाई. भीमच तिला उचलून घेत असे. शक्तीच्या कामी भीमाचा सर्वच पांडवांना मोठा आधार होता. नाना सुंदर दृश्य पाहता पाहता सर्वजण स्वतःला विसरून जात असत. सततच्या प्रवासाने कित्येक रथांचे अश्व थकले. काही ठिकाणी अश्व नवीन घेतले. जवळची सामग्री संपत येई तेव्हा पांडवांना मित्र राजांकडून ती मिळत असे. पंडूच्या दिग्विजयात राजसूय यज्ञाच्या वेळीही बहुतेक राजांना पांडव परिचित होते व त्यांच्याकडून स्नेहाने सर्व साह्य होत असे. कुलिंद देशाचा राजा सुबाहू याच्याकडे पांडवांनी रथादी अवजड सामग्री ठेवली. गंधमादन पर्वताकडे त्यांना जायचे होते. पुढे वाट चढणीची अरण्याची दुर्गम होती. पांडवांतला अर्जुन नव्हता. द्रौपदीसह सर्वांना तो केव्हा भेटेल असे झाले होते. 5 वर्ष होत आली होती. गंधमादन पर्वताकडे जाताना धर्म अर्जुनाच्या फारच आठवणी काढू लागला. बद्रिकाश्रम, अलकनंदा हे पाहत पाहत ते पुढे चालले. मार्गात लोमेश ऋषी जागोजागी थांबून माहिती सांगत होते. इथे देव येतात, इथे मरीची राहतात, त्या पलीकडे पुलह येत असतात. ती अलकनंदा पहा कशी फेसाळत खळाळत आहे. ह्या पुण्य सलिखा नदीवर वालखिल्यांनी तपश्चर्या वालखिल्यांची चाले असे सारखे वर्णन चालले होते. आता पुढे नेमके काय होणार आहे, भीमाला माकडाची शेपटी सुद्धा कशी हलवता येत नाही याविषयीची कथा आपण आता पुढे पाहणार आहोत. भीमाची मारुतीची भेट होणार आहे याविषयीची कथा महाभारताच्या भाग 80 मध्ये भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत. धन्यवाद.